आज आम्ही श्रीरामसेना हिंदुस्थान आणि समस्त जनतेच्या वतीनं आज या ठिकाणी मान्य डी सी सरांच्या माध्यमातून सेंट्रल होम मिनिस्टर, स्टेट होम मिनिस्टर आणि पोलीस कमिशनर DC या सर्वांना आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो आहे. आता तुम्ही पाहत असाल की बेळगाव शहरामध्ये इलिगल जे काही ढाबे आहेत किंवा हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्स मोठमोठ्या नेत्यांचे पण हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पण जाऊ शकत नाही आणि कार्यकर्ते पण त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. अशा ठिकाणी शनिवारी रात्रभर त्या ठिकाणी वाईट संगती किंवा वाईट काम त्या ठिकाणी चालू आहे. ह्याच्यामध्ये आपल्या परिसरातील लहान लहान मुलं मुली या ठिकाणी सफर होत आहेत आणि काही कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. हे त्वरित बंद झालं पाहिजे. माझी ज्या मोठमोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे, कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये तुमची देखील मुलं किंवा तुमची नातवं त्या ठिकाणी जर जाऊन जर बाद झाली, त्यावेळेला तुम्हाला त्याचं विचार त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अनुभव समजेल असं मला सांगावंसं वाटतं. DC सरांना माझी विनंती आहे किंवा प्रशासनाला विनंती आहे, आपली कोणतीही कामं जर चालू असतील बेळगावमध्ये तर त्या ठिकाणी कोणतीही मुलाजमा न करता कोणत्याही नेतेमंडळीचं असो किंवा गरीब माणसाचं असो किंवा आणि कुणाचं तरी असो ते त्वरित बंद झालं पाहिजे. ही मागणी समस्त नागरिकांच्या वतीनं आम्ही करतोय. मे महिन्यापासून आपल्या बेळगाव शहरामध्ये परिसरामध्ये हे जे अश्लील प्रकार वाढलेले आहेत, त्या लहान लहान मुलीचे विचारताना किंवा त्या अज्ञान मुलींना काही लोक फसवण्याचं काम करून त्या मुलींना अज्ञातस्थळी घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्या मुलींना बाद करायचं काम करतायत. तर माझी विनंती सरकारला ही आहे की अशा ही जी कृत्य चालू आहेत, या कृत्यांमध्ये गावलेले जे आरोपी आहेत, त्या आरोपींना लवकरात लवकर ताबडतोब त्यांना सजा झाली पाहिजे. आता काय होतं आहे की आरोपी हे असे काम करतायत, घाणेरडं काम करतायत आणि त्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळते आणि ते बाहेर येऊन आणि मोकाट तेच काम करतायत. तर त्यामध्ये सफर झालेल्या त्या लहान लहान मुली त्या आणि डिप्रेशनमध्ये जातात आणि व्याप करून घेत आहेत की आमचं इतकं शोषण झालं, आमच्यावर इतका त्रास झाला, अन्याय झाला, तरी देखील हे 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये हे आरोपी बाहेर आले. माझी विनंती सरकारला आहे, असे आरोपी जे मोकाट सुटत आहेत त्यांना जामीन मिळू नये. जामीन झालेले जे आहेत त्यांना देखील तुरंत ताबडतोब त्यांनी जेलमध्ये घालावं, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एक दुसरं, आता आपण पाहतोय की या 8-10 दिवसापूर्वी एका मोठ्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या कॉलेजचा HOD त्या ठिकाणी तिथल्या असंख्य ज्या फर्स्ट इयरला आलेल्या मुली, 10वी पासून फर्स्ट इयरला आलेल्या मुलींना त्यांना काहीतरी वेगळं खोटं नाटं सांगून तुम्हाला जास्त मार्क्स घालतो असं सांगायचं, काही मुलींना तुम्हाला फेल करतो असं सांगायचं, काही मुलींना तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकतो असं सांगायचं. हे सांगून त्या मुलींचं शोषण केलं गेलेलं आहे. तो त्या कॉलेजचा जो HOD आहे, त्या HODकडे आपण पाहिलं असता, आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं असता, त्याच्याजवळ 700 मुलींचे फोटो त्या ठिकाणी आहेत, 100 मुलींचे फोन नंबर्स त्याच्याकडे आहेत आणि सध्या आपल्याकडे 2 मुली तक्रार घेऊन आल्या की या सरानं असा आमच्यावरती अन्याय केला आहे. अशा असंख्य मुली या सफर जात आहेत. काही लोक आपल्या आबरूला घाबरून आपलं नाव खराब होतं म्हणून समोर येत नाही आहेत. काही लोक पैशाला घाबरून आपल्या ओपनला येत नाहीत. काही लोक काही अधिकारी मदत करत नाहीत, ह्यासाठी काही लोक समोर येत नाहीत. मी त्या सर्व लोकांना किंवा त्या सर्व नागरिकांना मी एक आव्हान करू इच्छितो माझ्या संघटनेच्या माध्यमातून, समस्त बेळगावकरांच्या माध्यमातून, असं कुठंही त्रास झाला 24 तास ही आपली संघटना तुमची आहे, तुमच्याबरोबर असणार आहे. तुम्ही नुसतं बस आम्हाला कंप्लेंट करा, पोलिसांच्या पुढं जाऊन आपण कार्य करू. येणाऱ्या काळामध्ये मागे